समोर व्ह्यू बघा, नंबर वाटते बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज चाललो आहे काकांबरोबर वेद्रेवाडीत कलमांची बागा बघायला. हे बघा, हे माझ्याकडे काका आहे. हे बघा, त्यांना घेऊन चाललो आहे. तिथे गेल्यावर भेटू आपण आता. चलो. अरे आम्ही आलो आहे या ठिकाणी. हे बघा, हे इथं धुकं बघा कसं पसरलं आहे. मस्त वाटतंय ना. ना व्हिडिओ बनवतो आहे. आणि तो मेन हायवे आहे, मुंबई गोवा हायवे आहे. हा बघा, समोर डोंगर बघा. हा, इकडे तलेकंटे नाही, हे बहुतेक सिव्हिल आहे. सिव्हिल हे वांद्रीतलं सिव्हिल आहे. हे काय सिव्हिल आहे ते. वांद्री आहे, वांद्री गाव. रानपाट दाखव कुठं. आणि हे या बाजूला रानपाट. व्हिडिओ कॉल करा. तर फायनली आमचे मामा आले आहेत. हे बघा, आता हे आम्हाला आंब्याची बाग दाखवणार आहेत. फोन आल्यानंतर ना मी निघालो घरात ना. चला. पाय दुखले ते. समोर व्ह्यू बघा, नंबर वाटते बघा. तिकडे बघत राहिलं तर खाली पडायला हवं. स्पॉट भारी आहे, स्पॉट भारी आहे. मित्रांनो हे बघा, ही कलमा आहे. ही कलमा कोपरा गेलाय ना खाली. गेला खाली, गेला खाली. चला ना खाली म्हणजे रान दिसते इथपर्यंत ना. हो, या असा गेलाय खाली. खाली जावंच लागेल. कुठे इकडून जायला लागेल ना. कुठून जावं. कुठलेच चांगली ना. मित्रांनो हे बघा, कलम बऱ्यापैकी चांगले फुटले आहेत. आणि स्पॉट पण एक नंबर आहे बघा. हा बाजूला मुंबई गोवा हायवे वाटते बघा. डोंगर बघा. आणि ही कलम आहेत. चला खाली जाऊया आपण. थंडीतून सर्दी झाली. बाकी काही नाही. थंडी कमी झाली मग काही नाही त्याला. आणि बसून राहिल्यावर काढतात त्याला. फिरतात माणूस पाहिजे. मोबाईल गार्ड पुढे बोला. समोर कुठचं गाव. वांद्री गाव ना. म्हणजे ह्या आपण आता पाठी आलेलो थोडं. इकडे वांद्री गाव. हे बघा मोर चांगले फुटलेत. हे इथं पाण्याची पण सोय आहे बघा. प्यायचं पाणी आहे. प्यायचं पाणी आहे, काय टेन्शन नाही.
आणि हा वेगळा मालक आहे ना. मामाचा ना दादा बाई काय हे बघा. हे पाणी इकडून हे कड्यातून आहे ना आणलेलं आहे. इथे पाणी आहे, पाईपलाईन टाकून असं आणलेलं आहे. आणि असं ते म्हणतात, मामा म्हणतात की हे पाणी कायम चालूच असतं. म्हणजे मे महिना जरी आला तरी पाणी संपत नाही, आटत नाही, चालूच असतं. बरं आहे, हे पाण्याचं टेन्शन नाही इथं. थोडी बागेत वाहतूक आहे, 4-5 माणसं तरी लागणार जर आंबा जास्त होईल तेव्हा. हे बघा, हे खालून ही अशी वाहतूक आहे. इथून हे इकडे अशी वरती आणायची आहे. 2-4 माणसं तरी पाहिजे वाहतुकीला. विचार काय झाला आमचा वारा पण मस्त लागतो इकडे. समजायला मेन हात तापा पाहिजे बाटला. ह्याच्यावर नाही म्हटलं तरी ही कालबा आता एवढा फुलेला आहे ना मग इंडियातल्या एंडिंगला व्हायला पाहिजे. दिसते सगळं, दिसतं, सगळं दिसतंय. आता यूट्यूबला बघा फक्त तुम्ही. हां, चला चला. तर आम्ही आता निघालो. व्यवहार पटला तर घेणार, नाहीतर बघू. तर जायचंय भोक्यात. बघूया आधी काका काय म्हणतात ते. साधारण किती तिनच जाणार ना. हो हो, गाड्या इथे ठेवलेली चालेल, रस्त्यावर ठेवलेले आहे. मग तुम्ही आता साप कुठे करता? कोण? काजू. मी तिकडे त्या आंब तोडलेल्या तिकडे. तर ह्या रस्त्यापासून 5 ते 3-4 मिनटावर आहे बाग साधारण. थोडीशी आतमध्ये आहे. हे बघा, ही वाढ जाते आतमध्ये. आणि हा रस्ता आहे. हा रस्ता आतमध्ये कच्चा रस्ता आहे. मेन हायवे बाहेर आहे. दाखवतो तुम्हाला आता. आणि मग मी जर नाही आला तरी मजवेला ना बायाच येईल. ते मेन रस्ता आहे आणि हा कच्चा रोड आहे. त्या बागेपर्यंत गेला आणि तिथून 2 मिनटं चालायचं आहे. अशी बाग आहे. हा, 10 मिनिटं. 10 मिनटं मेन हायवे ह्या रस्त्यापासून ना. तिथूनच खाली, तिथून तिथून पायथ्यापर्यंत जायला 10 मिनिटं हवी. हां, पायथ्यापर्यंत. बागेत जायला 2 मिनटं बस झाली. तर आम्ही आता निघालो आहे भोक्यात. चला तिकडे गेल्यावर भेटू आपण. फायनली आम्ही आता भोक्यात आलो आहे, भोके गावात. आणि बघा ही कलमं आहेत. हे थोडंसं साफसफाई करायला लागणार आहे. हा फुटला, हे बघा हा फुटला. कुठचं? हां, बारीक बारीक आहे कुठे कुठे. ही एक किंजल, ही एक किंजल म्हटलं कोकापतीला तोडू. हा कालाम ह्या कोपऱ्यावरला आणि हा कालाम तेवढे फुटतात आहेत 2. हे ना कशा चोख पाहिजे ती. साफ पाहिजे. ही सूर्यकिरण मिळत नाही त्यांना. ही ना जात वगैरे. हो, त्यांचंच आहे काय पण. हां, त्यांचं ह्या बांधापासून ना बघ, कुठल्या ह्या बांधापासून आहे ना. तर बांधावर नाही ना तोडयाचा सगळं झाला काढल्याचा. हां, आघडून टाकायचं नाकडू तेवढं काढून. बरोबर. चला. हा कलाम फुटता आहे, हम्म? हा खालचा कलाम. हम्म. आणि तयार म्हणजे ती बाकीची ती तिकडली 4 आहेत ना, ती आणि तयार ते फुटणार. बरोबर. जरा फोन लावून विचारता. हम्म.
जर उद्या कोण पोर आले ना मशीन आणली म्हणजे आणि नंतर फुला चला तर मित्रांनो व्हिडिओ आता इथंच थांबतो. आम्ही आता घरी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.